चला आज एका अशा अद्भुत जगाची सफर करूया जिथे प्राचीन जादू, दैवी वरदान आणि जगातील अगदी पहिल्या सुपर हिरो टीमची कथा उलगडणार आहे. म्हणजे आजकालच्या सुपर हिरोजबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण ही दंतकथा त्याहीपेक्षा कितीतरी जुनी आणि रंजक आहे. यात फक्त शक्तींचे प्रदर्शन नाहीये, तर नियती आणि मानवी स्वभावाचे असे काही पैलू आहेत जे खरोखरच थक्क करणारे आहेत. या विश्लेषणातून आपण याच प्राचीन सुपर हिरोजच्या कथेचा वेध घेणार आहोत. फक्त एक क्षण असा विचार करूया की स्वर्गातून थेट देवांकडून एखाद्याला काही अद्भुत आणि जादुई शक्ती मिळत आहेत. विचार केल्यावरच अंगावर कसा काटा येतो ना. म्हणजे एखाद्या सामान्य मानवाला अचानक आकाशातून असं काही दैवी वरदान मिळणं हा नक्कीच एखादा स्वप्नवत आणि रहस्यमय अनुभव असावा. आणि आपली आजची ही संपूर्ण कथा याच एका थरारक कल्पनेभोवती फिरते. आता या कथेतली सर्वात रंजक गोष्ट काय असेल तर या जादूचा एक खास नियम. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राणी कुंतीला असाच एक अतिशय विशेष आणि जादुई आशीर्वाद मिळाला होता. या आशीर्वादाची ताकद एवढी अफाट होती की ती कोणत्याही देवाला आवाहन करू शकत होती आणि त्यांच्यासारख्याच हुबेहूब दैवी शक्ती असलेला पुत्र प्राप्त करू शकत होती. याच अद्भुत मंत्राचा वापर करून तिने खऱ्या अर्थाने एका महान पर्वाची सुरुवात केली आणि महानायकांना जन्म दिला. आणि आता या महानायकांच्या सुपर पॉवर्स कशा होत्या हे पाहणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक मेजवानीच आहे. कुंतीने या वरदानाचा वापर करून 3 असामान्य पुत्रांना जन्म दिला. सगळ्यात मोठा युधिष्ठिर, जो अतिशय शांत, ज्ञानी आणि नेहमी सत्याचीच बाजू घेणारा होता. त्यानंतर आला भीम, महाबलाढ्य, म्हणजे संपूर्ण जगात त्याच्या इतकं ताकदवान दुसरं कुणीही नव्हतं. आणि मग अर्जुन, जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, ज्याचं लक्ष नेहमी बाणाच्या टोकावर असायचं आणि जो पूर्णपणे निडर होता. या तिघांच्याही शक्ती एकदम अचूक आणि एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. बरं, या नायकांची यादी काही इथेच संपत नाही. त्यानंतर नकुल आणि सहदेव या आणखी 2 भावांचा जन्म झाला. हे दोघेही अतिशय बुद्धिमान आणि रूपवान होते आणि यांच्या येण्यानेच या सुपर हिरोजच्या चमूची म्हणजेच त्यांच्या कुटुंबाची रचना खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे 5ही भाऊ एकत्र आले आणि त्यांनी असे एक संघ तयार केला जो इतिहासात पांडव म्हणून कायमचा अमर झाला. 5 भाऊ आणि प्रत्येकाकडे एक पूर्णपणे वेगळी अद्वितीय ताकद. जेव्हा हे 5 जण एकत्र आले ना, तेव्हा जणू काही एक अभेद्य आणि परिपूर्ण अशी शक्तीच निर्माण झाली, ज्या शक्तीचा सामना करणं अगदी कोणालाही शक्य नव्हतं. पण या सगळ्याला एक अत्यंत गंभीर आणि काळोखी बाजूही आहे. या भावांना तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की त्यांना मिळालेल्या या अद्भुत देणग्या आणि महान शक्ती भविष्यात एका अत्यंत भयंकर आणि विनाशकारी युद्धाचं कारण बनणार आहेत. त्यांच्या या अफाट क्षमतांसोबतच एक न पाहिलेली भयंकर नियती त्यांच्या वाटेत उभी होती. म्हणूनच म्हणतात ना, कधी कधी मिळालेली सर्वोच्च देणगी ही आपल्यासोबत सर्वोच्च संकटे आणि जबाबदाऱ्याही घेऊन येते. युद्धाचं ते भयंकर भविष्य जरी आपण थोडा वेळ बाजूला ठेवलं तरी या कथेतून मिळणारा खरा धडा अतिशय प्रेरणादायी आहे. तो धडा असा की जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येकाकडे एक विशेष लपलेली शक्ती नक्कीच असते. आपण उगाचच इतरांसारखं बनण्याचा अट्टास करत असतो, पण तशी अजिबात गरज नसते. पांडवांप्रमाणेच प्रत्येकाचे एक असं वेगळेपण असतं आणि तेच वेगळेपण खऱ्या अर्थाने त्याचं सर्वात मोठं सामर्थ्य असतं. आणि हीच गोष्ट या दंतकथेचं अंतिम ध्येय अगदी अचूकपणे स्पष्ट करते. कोणत्याही माणसासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःच्या आत दडलेली ती अद्वितीय शक्ती आणि क्षमता ओळखणं. आणि दुसरी त्याहूनही महत्त्वाची पायरी म्हणजे त्या शक्तीचा वापर अत्यंत सकारात्मक पद्धतीने इतरांच्या भल्यासाठी करणं. कारण केवळ ताकद असणं पुरेसं नाहीये, तर ती ताकद योग्य आणि चांगल्या कामासाठी वापरता येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग आता शेवटी असा प्रश्न पडतो की जेव्हा स्वतःमधील अशी एखादी सुप्त आणि अद्वितीय शक्ती खऱ्या अर्थाने सापडेल आणि ती खरोखरच चांगल्या कार्यासाठी वापरली जाईल, तेव्हा तिचा प्रभाव किती अफाट असेल? ती शक्ती हे जग नेमके कसे बदलेल? हा असा प्रश्न आहे जो नक्कीच सखोल विचार करायला भाग पाडतो आणि स्वतःमधील क्षमतांचा शोध घेण्याची एक नवी ऊर्जा देतो. याच एका सकारात्मक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.